माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, आज सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा. संत आपल्यातून कधीच जात नसतात. संत आपल्यावरती कृपा करण्याकरता सद्गुरू म्हणून, संत म्हणून 3 प्रकारे कायम असतात. त्यातलं पहिलं कीर्तिरूपानेच प्रत्येक संत आपल्यापाशी आहेत. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज कीर्तिरूपानं आजच इतकी समाधीच्या ठिकाणी गर्दी आहे. मला सांगा, ज्ञानेश्वर महाराज असताना किती गर्दी असेल ज्ञानेश्वर महाराजांच्या या समाधी सोहळ्याकरता. म्हणून कीर्तिरूपानं संत आपल्यावरती कृपा करण्याकरता असतात. अलोट गर्दी लोकांची होते. दुसरं, ग्रंथरूपाने संत असतात. ज्ञानेश्वरीसारखा विद्वत्ता प्रचूर असा असणारा ग्रंथ आपल्याला आजही प्रेरणा देतो. आणि नवे नवे जोपर्यंत सूर्यचंद्र आहे, जोपर्यंत हे विश्व आहे, तोपर्यंत ज्ञानेश्वरी आपल्याला प्रेरणा देणार आहे, तोपर्यंत ग्रंथाची कृपा आपल्यावरती होणार आहे. म्हणून ग्रंथरूपाने संत असतात. आणि तिसरं अतिशय महत्त्वाचं ते म्हणजे संत समाधी रूपानं असतात. समाधीवरती डोकं ठेवावं, शुद्ध भावनेनं डोकं ठेवावं आणि त्यांची कृपा प्राप्त करावी. जेव्हा समाधी घ्यायची असं ठरवलं सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांनी, तेव्हा पांडुरंगाने विचारलं, माझी एकादशी देऊ का, कार्तिकी एकादशी देऊ का? नाही म्हणाले. द्विधा होतील जन, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. लोक द्विधा होतील, एकादशी पांडुरंगाची की ज्ञानदेवाची? तुझ्यापेक्षा मी मोठा नाही, देवापेक्षा भक्त मोठा नसतो, भक्त मोठा नसतो. त्यामुळे मग द्वादशी नाही, त्या दिवशी पारणं. म्हणून आजचा हा कृष्ण त्रयोदशी, कार्तिक वद्य त्रयोदशी हा आजचा दिवस ज्ञानेश्वर महाराजांनी निवडला. निवृत्तीनाथांच्या चरणांवरती डोकं ठेवलं, एक हात पांडुरंगाने आणि एक हात निवृत्तीनाथांनी, गुरूंनी, सद्गुरूंनी ज्ञानेश्वर महाराजांचा पकडला. विवरातून खाली सिद्धेश्वराच्या ठिकाणी. आपल्याला सगळ्यांना प्रसंग माहिती आहे. समाधी घेण्याकरता उतरले. नासाग्र दृष्टी ज्यांनी ज्यांनी शेण मारलं होतं ज्ञानेश्वर महाराजांना, ज्यांनी दगडं मारली होती, आज ते डोकं ठेवत आहेत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी. बरं. आणि नामदेव महाराज वर्णन करतात, नामदेव म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. अर्धोन्मिलित दृष्टी केली, डोळे बंद केले आणि ज्ञानेश्वरांचं असणारं दिव्य असं असणारं जीवन समाधिस्थ झालं. आजही ज्ञानेश्वर महाराज या 3 रूपाने, ग्रंथ रूपाने, कीर्ती रूपाने आणि समाधी रूपाने आपल्यावरती कृपा करण्याकरता म्हणून सज्ज आहेत. आपण जायचं आणि त्यांची कृपा प्राप्त करायची. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की